शिवाजी विद्यालय हिरलोक इथं शिक्षणासाठी जाणाऱ्या नारूर येथील 60 ते 70 विद्यार्थ्यांना कुडाळ हिरलोक मार्गे वाडोस एसटी बसच्या चालक आणि वाहकानं बुधवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 दरम्यान बसमधून खाली उतरवलं। यावेळी एका विद्यार्थिनीचा हात देखील मुरगळला, तर काही मुलं बसमध्ये बसली त्यांना दमदाटी केली। या साऱ्या प्रकारामुळे विद्यार्थी भयभीत झाले। त्यानंतर त्यांनी ही गोष्ट घरी जाऊन आपल्या पालकांना सांगितली। त्यावेळी नारूर मधील ग्रामस्थांनी संबंधित बस वाडोस येथून परत येताना वाटेत अडवून वाहन आणि चालकाला विचारणा केली। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आणि यापुढे असा प्रकार पुन्हा झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। याबाबत सविस्तर माहिती अशी की नारूर गावातील सुमारे 60 ते 70 मुलं ही गावापासून 5 किलोमीटर दूर असलेल्या हिरलोक येथील शिवाजी विद्यालयात शिकत आहेत। यात इयत्ता 3री ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे। ही सर्व मुलं बसनं ये-जा करतात। बुधवारी 7 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे मुलं बससाठी उभी होती। यावेळी कुडाळ आगारातून दुपारी 2:45 वाजता सुटणारी कुडाळ हिरलोक मार्गे वाडोस ही बस त्या ठिकाणी आली असता सर्व मुलं घरी जाण्यासाठी बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असताना त्या बसचा वाहक शेख आणि चालकाने मुलांना बसमध्ये घेण्यास नकार दिला। तुमची बस कुडाळ नारूर मार्गाहून येत आहे असं सांगून काही मुलांना बसमधून जबरदस्तीने खाली उतरवलं। यावेळी एका विद्यार्थिनीचा त्यांनी हात देखील मुरगळला, तर काही मुलं ही बसमध्ये बसल्यानंतर देखील त्यांना वाटेत वाहकानं बसमध्ये का बसलात म्हणून दमदाटी केली। या साऱ्या प्रकारामुळे मुलं घाबरली। घरी गेल्यानंतर त्यांनी हा सारा प्रकार घरच्या मंडळींना सांगितला। त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी ताबडतोब वाडोसमधून परत कुडाळच्या दिशेनं जाणारी बस थांबवून त्या वाहक आणि चालकाला जाब विचारला। त्यावेळी सुरुवातीला वाहकानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली, मात्र ग्रामस्थांना आक्रमक झालेलं पाहून त्यानं नरमाईची भूमिका घेतली आणि आम्हाला आगारातूनच तशा सूचना करण्यात आल्या असल्याचं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं। यावेळी ग्रामस्थांनी यापुढे असा प्रकार झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील दिला। दरम्यान यापूर्वी सुद्धा असा एक प्रकार घडला होता, मात्र पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून ही बाब हिरलोक शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश माडगूत यांच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यानंतर त्यांनी शाळेच्या वतीनं कुडाळ आगार प्रमुखांना मुलांना बस सेवा मिळावी अशी सूचना देखील केली होती, मात्र तरीही हा प्रकार सुरूच होता। त्यानंतर विद्यालयाचे सचिव दीपक नारकर यांनी स्वतः जाऊन आगार प्रमुखांना मुलांना बस सेवा मिळावी यासाठी सांगितलं होतं, मात्र त्यांच्याही सूचनांकडे आगार प्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचं काल झालेल्या प्रकारावरून दिसून येत आहे। यावेळी नरेंद्र सरनोबत, किशोर सरनोबत, महेश सावंत, सानिका सरनोबत, आरोही सरनोबत, पूजा सरनोबत, प्रकाश तांबे, सुरेश ढवळ, चंद्रकांत ढवळ, कमलाकर भागवत, मयुरेश सावंत यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कंडक्टर